संसद भवनाबाहेर रणांगण, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, अखिलेश यादव आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. पण नेमकं सुरू आहे तरी काय? तर 7 ऑगस्टला राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतचोरी झाल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केलेला. त्याच संदर्भात दिल्लीच्या मध्यभागी आज राजकीय तापमान चांगलंच वाढलं. मतदार यादीतील अनियमितता आणि ईव्हीएमवर संशय यावर इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगाकडे मोर्चा निघालेला. पण संसदेपासून अवघ्या काही अंतरावरच पोलिसांनी मोर्चा अडवला. त्यानंतर संतप्त खासदारांचं ठिय्या आंदोलन, घोषणाबाजी आणि एका महिला खासदाराची तब्येत बिघडणं यामुळे प्रकरण आणखीच पेटलं. राहुल गांधी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तणावपूर्ण वाद झाला. ही लढाई राजकीय नाही, संविधान वाचवण्यासाठी आहे असा दावा राहुल गांधींनी केला. तर सरकार घाबरले म्हणून आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला. अखिलेश यादव, सुप्रिया सुळे, महुआ मोइत्रा, सागरिका घोष हे सगळेच बॅरिकेडवर चढले. पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पुन्हा संसदेत नेलं, पण आंदोलन अजूनही सुरू आहे. आता मतचोरीच्या आरोपाचं हे प्रकरण पुढे काय वळण घेईल हे पाहण्यासारखं असेल. पण तुम्हाला राहुल गांधींच्या आरोपात काही तथ्य वाटतं का, की उगाच केलेली दिशाभूल? कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करा.